किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध घराच्या त्याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील त्या ठिकाणी विधान केलं होतं. या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. सकाळी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डीजीला देखील भेटला, तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमच्या यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं की आरोपी मला या गोष्टीची कल्पना नाही. सकाळी गाडीतही तुमच्या सकाळी एक गाडी होती. या प्रकरणात आपलं सहआरोपी करावं असं वारंवार मागणी केली जाते. कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही. आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी जबाबदारी. सकाळी एक गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची. त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे काल मला भेटणार होते पण त्यांना लय उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहीत नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे त्याच्या आधी मला वेळ दिला ते मला भेट. सकाळी भेट झाली तुमची? फार गडबडीत झाली. त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊ तर म्हणे ताई समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध घराच्या त्याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल.